आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस मोनिशा, तू माझ्याकडे काहीतरी हेल्प मागितली होतीस, आठवतं? ऑफकोर्स, ते कसं विसरू आम्ही. पण मग तू मला त्या बदल्यामध्ये काहीतरी ऑफर दिली होतीस, ती विसरलीस का? म्हणजे मी तुझं काम पूर्ण केलेलं आहे. तुझ्या घरच्यांना विश्वास बसलेला आहे की आराध्याला वेडं ठरवण्यामध्ये माझाच हात होता. शिवाय त्या घरामध्ये डॉक्टरला प्लांट मीच केलं होतं. आता मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, पण तू अजूनही माझ्या पूर्ण कामाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीयेस. काय सारखं पैसे पैसे करतेस ग? तुझ्याकडे पैशांची काय कमी आहे? हा, काय करणार एवढे पैसे घेऊन तू? एवढी पैशांची हाव बरी नाही मोनिशा. असेल मला हाव, पण तुझ्यापेक्षा कमीच आहे. हे बघ, आम्ही तुला जे कमिट केलंय ते देणार आहोत, बट आता काय काम करायचंय? गुड. यु नो व्हॉट, आमच्या मनातलं तू अगदी अचूक ओळखतेस, म्हणून तर तू आमची बेस्टी आहेस. आमचं एक शेवटचं मोठं काम तू करायचंय. ते तू केलंस की तुला कमिट केलेले सगळे पैसे आम्ही देणार. काय? वेळ आली की सांगते ना. ठीक आहे, पण मी त्यानंतर अजिबात वाट बघणार नाहीये. तुझ्या घरच्यांना येऊन खरं खरं सांगणार आहे तू कशी असते. डोंट वरी मोनिशा, डोंट वरी. ही वेळ आम्ही तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही. डू यू अंडरस्टँड माय फ्रेंड? आय विल मेक शुअर यू अंडरस्टँड. खूप सुंदर दिसतेस. आज आठवणीने आईकडून दृष्ट काढून घ्यायची आहे. हा, आणि आज भाऊजींचं काही खरं नाहीये. आई काय? मला वाटतं भाऊजी आली, मी जाते. ओके, ऍक्च्युली नको, मी इथेच थांबते ना. भाऊजी काय म्हणतायत हे ऐकायला हवं की नाही? तुझ्या बरोबर थांबायला हवं ना मला. मार खाशी ना तू. काय सुरू आहे तुझं? अरे हो, जातीये. हे बघ, नवरा मिळाला तर बहिणीला विसरायचं ना. ठीक आहे, मारलायस तुम्ही, बघीन झालं तुझं. चल कधीतून श्रेयस येणार आहे. जा. हो हो, थांब ना. मला पण काही कबाब में हड्डी बनायची हौस नाहीये. ऑल बेस्ट. ऐक ना, मला ना खूप काळजी वाटते. श्रेयसने माझी व्हॉइस नोट ऐकली असेल तर तो काय रिॲक्ट होईल? म्हणजे तो माझ्यावर रागावला असेल की माझ्यासाठी फुलं घेऊन येईल? तू प्लीज शांत हो, रिलॅक्स हो आधी. सगळं नीट होणार आहे. आणि मला खात्री आहे की भाऊजी फक्त फुलं घेऊन येतील. स्माईल. देवा, श्रेयसचा काही गैरसमज होऊ देऊ नको प्लीज. श्रेयसचा फोन रिपेअर होऊन आला ना? होत आहे, रिपेअर झालाय माझा. तो आल्याबरोबर तो देऊन टाक. हो. गुड इव्हनिंग मामा. गुड इव्हनिंग डार्लिंग, गुड इव्हनिंग. अरे तसा फोन दे. अरे हा हा, श्रेयस हे बघ, रिपेअरिंग करून आणला. थँक्यू सो मच मामा. मीटिंग वगैरे कशी झाली? सुपर्ब. लेट्स हॅव सम कॉफी. मी आलोच मामा. काय रे श्रेयस, मम्मासाठी थोडा पण वेळ काढता येत नाही तुला? नाही असं नाही, ते कोणीतरी वाट पाहत असेल. हो, बायकोसाठी गिफ्ट वाटतं. गिफ्ट नाही आहे सच. तिला फुलं आवडतात ना, म्हणून फुलं घेऊन आलोय. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. यु नो, प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा नवरा असा वागतो ना, बायकोला खूप छान वाटतं. इनफॅक्ट आय वॉज गोइंग टू सजेस्ट यू. आय एम ट्राइंग. गुड. आय नॉट होल्ड यू. प्लीज जा, बायको वाट बघते तुझी. थँक्यू सो मच. सी यू. बाय. ताई, झालं ना तुझ्या मनासारखं? नॉट येट.
ही तर फक्त सुरुवात आहे. ताई, ती व्हॉइस नोट आहे ना, आपण डिलीट नव्हती करायला पाहिजे. म्हणजे बघ ना, श्रेयसनी ती व्हॉइस नोट ऐकली असती तर श्रेयसला कळलं असतं की आराध्या त्याला फसवते, आराध्या त्याच्याशी खोटं बोलते. म्हणजे आपल्याला काहीच करायला लागलं नसतं. तुझी लाडकी सून डायरेक्ट घराच्या बाहेर गेली असती. रॉंग. यू नो व्हॉट संजय, आम्हाला वाटलं होतं तू इतकी वर्ष आमच्या बरोबर आहेस, आता थोडी हुशारी आली असेल, बट नो. तुझ्या लक्षात येत नाहीये, ती व्हॉइस नोट जर श्रेयसने ऐकली असती अर्थात श्रेयसने आराध्याला काउंटर केलं असतं. मग तिने आणखीन एक्सप्लेन करून सत्य सांगितलं असतं. त्यानंतर सगळ्यात आधी आरोपीच्या पिंजऱ्यात श्रेयसने आम्हाला उभं केलं असतं. सॉरी ताई, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आणखीन बऱ्याच गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे संजय, देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी ती व्हॉइस नोट वाचल्यानंतर श्रेयसला आराध्याबद्दल सहानुभूती वाटली असती. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, सगळ्यात आधी खरं तिने सांगितलंय म्हणून तिला ब्राउनी पॉइंट्स मिळाले असते, जे आम्ही कधीच होऊ देणार नाही. श्रेयसला आराध्याचं सत्य कळणार, पण ते बाहेरून कळणार, पण कधी? तुला कसली घाई आहे रे? आहेस ना इथेच. जेव्हा श्रेयसला कळणार तुला पण कळणार. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड माय डिअर ब्रदर. फुलं, म्हणजे श्रेयसने माझा मेसेज बघितला, त्याने मला माफ केलंय. मला माहित होतं तुला फुलं आवडतात ते, पण एवढी आवडतात ते माहित नव्हतं. म्हणजे मी फुलं घेऊन आल्यावर तू अशी मिठीत येणार आहेस हे माहित असतं तर मी रोज फुलं आणू शकतो. आय एम सो हॅपी. याचा अर्थ तू मला माफ केलंस तर? माफ केलं? कशाबद्दल? ते मी ही फुलं मला सगळं सांगतायत. काहीच बोलायची गरज नाहीये. तुझ्या मनात काय चाललंय, काय नाही, ते सगळं सांगतायत मला. मी काहीतरी ठरवलंय. काय? आराध्या, तुला सोडणार नाही आम्ही. आय एम गोना फिनिश यू. काय यशोधरा, आज खूप आनंदात दिसतेस. लेट मी केस. अरे हा, तुला असं वाटतंय की तू जिंकली आहेस, राईट? यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आम्ही कधीच हरत नसतो. आम्हाला विचारशील तर हरली आहेस तू, कारण तू फक्त स्वतःचा विचार करतेस, मुलांचा नाही. शाबाश. सगळा विचार करून आम्ही प्लॅन केलाय, आमच्या मुलांच्या भल्यासाठीच. अशा जिंकण्याला काय अर्थ आहे ज्यात तू आनंदात आहेस आणि तुझी मुलं दुःखात? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आम्ही आनंदात असताना आमची मुलं कशाला दुःखात असतील? कारण तुझ्या लक्षात येत नाहीये, श्रेयसचं आराध्यावर खूप प्रेम आहे. आराध्याचे सत्य कळल्यावर तुला काय वाटतं? त्याला फक्त धक्का बसेल? नाही, त्याचं आयुष्य पणाला लागू शकतं. याची कल्पना आहे का तुला? आम्ही आमच्या मुलाला सावरायला समर्थ आहोत. हा तुझा गोड गैरसमज आहे. आमचा गैरसमज नाहीये, आमचा विश्वास आहे आमच्या मुलांवर. नाही आई म्हणून आम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, अँड दिस इज द वॉर. आराध्या बरोबरचं हे युद्ध आम्ही जिंकणार.
तू तुझ्या मुलांच्या वाईटाचा विचार कसा करू शकतेस ग? यशोधरा, तू स्वार्थीपणाचा कळस गाठलायस. आमच्या मुलांचं चांगलं वाईट आम्हाला कळतं, तू शिकवू नकोस असं तुला वाटतंय. मुलांच्या भल्याच्या नावाखाली तू स्वार्थीपणे वागतेस. शट अप, शट अप, शट अप, शट अप, शट अप. या जगात स्वार्थीपणे जगण्यालाच व्यवहारीपणा म्हणतात. डू यू अंडरस्टँड? त्या डाऊन मार्केट मुली आहेत ना, त्यांची लायकी नाही आमच्या मुलांच्या आजूबाजूला उभं राहण्याची. त्यांची सावली पण नकोय आम्हाला आमच्या घरावर. आम्ही त्यांना घराबाहेर काढणार आहोत आणि त्यानंतर आमच्या मुलांसाठी आम्ही आमच्या पसंतीच्या मुली आणणार आहोत. ती आराध्या देसाई या घरात येऊन आमचं स्टेटस कमी करू पाहत होती काय? आता तुला असं दूर फेकणार आहोत ना आम्ही की तुझी छोटीशी खून पण या घरात दिसणार नाही. डू यू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? थँक यू ब्युटिफुल. एक विचारू? विचार ना. तुला माझा मेसेज बघून पण काहीच रिॲक्ट करावं असं वाटलं नाही? म्हणजे काहीच बोलावं असं वाटलं नाही? कुठला मेसेज? म्हणजे मला कुठलाही मेसेज आला नाहीये. मेसेज आला नाहीये? बघू तुझा फोन. अगं आज ऍक्च्युअली काय झालं, माझा फोन पडला आणि त्याचा डिस्प्ले फुटला. मग तो मी रिपेअर करून आणला, पण तरी मेसेज काही आला नाहीये तुझा. काय मेसेज केला होतास? म्हणजे श्रेयसने मेसेज बघितलाच नाहीये? त्याला काहीच माहित नाही मेसेज बद्दल? मग हा फुलं कशी काय घेऊन आला माझ्यासाठी? हा फक्त योगायोग होता? पण एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? माझ्याकडे तर मेसेज डिलिव्हर झालेला दिसतोय. काय ग, एवढा कसला विचार करतेस? काय काय मेसेज काय होता? काय पाठवलं होतंस? अरे ते मी ऍक्च्युली मी तुला ना, अरे यार आलोकचं, त्याला मी भेटायलाच जाऊ शकलो नाही माहिती. मी जरा बोलून घेतो त्याच्याशी. आलोक, आय एम सो सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला भेटायला येऊ शकलो नाही. मी जरा अडकलो रे कामात. हो हो बोल ना, आत्ता बोल ना प्लीज, वेळ आहे माझ्याकडे. हा काय? अरे काय सांगतोयस तू हे? अरे म्हणजे ती मुलगी फ्रॉडच होती. नाही बाकीचं सगळं समजू शकतो रे, पण आयडेंटिटी खोटी सांगितली तुला, नावही खोटं सांगितलं. माय गॉड. नाही नाही नाही, म्हणजे तिचं तुझ्यावर काही प्रेम वगैरे नव्हतं. तिचं प्रेम असतं तर तुला नाव तरी खरं सांगितलं असतं ना. तेवढाही विश्वास नव्हता तिचा. दिस इज डिस्गस्टिंग यार. नाही नाही बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. तिला तू कोर्टात खेचच, पण मी म्हणतोय फक्त तिला नाही, तिच्या फॅमिलीला सुद्धा कोर्टात खेच. अरे एका मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात म्हणजे काय? त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. मी तुझ्या बरोबर आहे काही लागलं तरी. आणि माझा ऐकशील आलोक, त्या फ्रॉड मुलीला आयुष्यातून काढून टाक. ती माफी मागायला आली तरी माफ करू नकोस. नाही मला माहिती आहे मी जे बोलतोय ते बोलायला सोपं आहे, पण तुझ्यासाठी हे सगळं खूप डिफिकल्ट असणार आहे. पण या सगळ्यात आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा नको काळजी करू अजिबात. शिक्षा मिळायला हवी तिला, लक्षात ठेव. येस, काही लागलं तर फोन कर. ओके, टेक केअर. डिस्गस्टिंग. काय झालं श्रेयस? पैशासाठी लोक कुठल्या थराला जातील ना काही सांगता येत नाही. पण काय झालं नेमकं? अगं त्या आलोकच्या बायकोनी त्याच्या बरोबर जे केलं, त्याला माहित नव्हतं, त्याला सगळं अचानक कळलं. तिचं लग्न आधी मोडलं होतं वगैरे, ते सगळं तिने पैशासाठी केलंय. पैशासाठी? हो. पण असं कोणी पैशांसाठी का करेल? अगं मग तेच कळत नाहीये ना. बेसिकली काय आहे, आलोक खूप हाय क्लास फॅमिलीतला मुलगा आहे आणि एका डेटिंग ऍपवर त्याची या मुलीशी ओळख झाली.
ओळख झाली, मैत्री झाली, मग चांगली मुलगी वाटली, प्रेमात पडला, लग्न केलं. पण सगळंच खोटं निघालं. आयडेंटिटी खोटी निघाली, नाव नव्हतं सांगितलं खरं. काय अवस्था झाली असेल बिचाराची. माझ्या बाबतीत जर झालं असतं ना तर त्या मुलीचं तोंडही बघितलं नसतं मी आयुष्यात. अशा मुलीला शिक्षा मिळायला नको का सांग मला. कसं माफ करायचं अशा मुलीला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू रागवलीस का माझ्यावर? नाही, तू का सॉरी म्हणतोयस? काय तो माझा खूप जुना मित्र आहे का, आणि खूप चांगला मुलगा आहे. कधी कोणाला काही त्रास दिलेला नाही त्यांनी, आणि त्याच्या बाबतीत असं घडावं, त्याला फसवलं, म्हणून माझा कंट्रोल सुटला एकदम. मी पॅनिक झालो. आय एम सो सॉरी. अरे तू का सॉरी म्हणतोयस मला? मी आपला सगळा चांगला मूड स्पॉइल केला ना. बरं जाऊ दे आता, हा विषय बाजूला राहू दे. मला सांग ना, तू काय मेसेज पाठवला होतास? नाही, काय नाही. नको ना अशी रागवू, नको ना रागवू. सांग ना मला, नाही तर मी गॅस करू का? मला असं वाटतंय की काहीतरी रोमॅन्टिक मेसेज असेल, की मी खूप छान तयार झाले आणि तुझी वाट बघते, तू लवकर घरी ये, असं काहीतरी. करेक्ट गेस केलं की नाही? अरे एक विचारू, म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण तरी तू कधी माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीस ना? असं झालं तर मी जगू शकणार नाही. थँक्यू सो मच. तुला माहितीये, मला सारखं सारखं तुला सांगावं असं वाटतं की मी किती लकी आहे, कारण तू माझी बायको आहेस. आणि तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे. माहिती काय? हॅव पेशन्स. आपण जेव्हा 2 दिवस जाणार आहोत ना आपलं हनीमून सेलिब्रेट करायला, तेव्हा सांगेन. चालेल? सगळं ठीक आहे ना बाळा? अजून तरी सगळं नीट आहे. म्हणजे भाऊजींनी व्हॉइस नोट ऐकली नाहीये का? ते काहीच रिॲक्ट नाही झाले? त्याने ती व्हॉइस नोट ऐकलीच नाही. पण असं कसं शक्य आहे ना? तू नक्की पाठवली होतीस ना व्हॉइस नोट? हो, पण तो मला म्हणाला की नेमकं त्याच वेळी त्याचा फोन पडला. मे बी याचा अर्थ त्याला ती व्हॉइस नोट डिलिव्हर झालीच नसेल. ताई, पण मग समोरासमोर तू बोलायचं ना, तेव्हा का नाही बोललीस तू? मी प्रयत्न केला बोलण्याचा, पण त्याची कॉलवरची रिॲक्शन बघून माझी काही हिंमतच झाली नाही पुढे बोलायची. बरं झालं तू काही बोलली नाहीस ते. नाही म्हणजे कधी कधी ना ती वेळ चुकीचीच असते. थोडा वेळ जाऊ दे, पण मला ना वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. नाही म्हणजे यशोधराबाईंनी या गोष्टीचा वेगळाच फायदा घेतला तर? नाहीतरी होत्याचं नव्हतं करण्यात तरबेज आहे ती बाई. आई, मला तर काही कळत नाहीये. खरं बोललं तरी आपणच प्रॉब्लेम मध्ये येऊ, आणि मी असं खोटं बोलते तर माझंच मन मला खातंय. मला खरंच काही सुचत नाहीये, या सगळ्या पेचातून आपली कधी सुटका होणार आहे.